श्री स्वामी समर्थ. तर तुमच्याही अंगणामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जर रुईचं झाड असेल तर ते तुम्हाला कशाप्रकारे श्रीमंत करू शकतं किंवा तुम्हाला कशाप्रकारे गरिबीतून वरती नेऊ शकतं आणि तुम्ही तुमची प्रगती कशाप्रकारे करू शकतात आणि इच्छाही तुमच्या कशा पूर्ण होतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. जर तुमच्या दारापुढे रुईचं झाड असेल तर नक्कीच हा व्हिडिओ बघा किंवा नसेल तरी पण बघा. तुम्ही नक्कीच हे रुईचं झाड किंवा त्याचा उपयोग अशा पद्धतीने करून घेताल. आता प्राचीन काळापासून पांढऱ्या रुईला खूप सारं महत्त्व आहे. याला आपण देवरुई असंही म्हणत असतात, कारण पांढऱ्या रुईचा वापर हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केला जातो. तसेच तंत्र असेल, मंत्र असेल, यामध्येही तिचा उपयोग केला जातो चांगल्या प्रकारे. आता ही पांढरी रुई जी असती तर ती आपल्याला नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी किंवा नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी, तसेच आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी, घरात सुख समृद्धी येण्यासाठी, घरात भरभराट होण्यासाठी या देवरुईचे फार महत्त्व आहे. आता बऱ्याच जणांना माहिती आहे आणि बऱ्याच जणांना नाही आहे, त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघा. तसेच या पांढऱ्या रुईचा उपयोग चांगलाही केला जातो. तर जर आपण अशा पद्धतीने जर चांगला त्याचा उपयोग केला तर माणूस गरिबीतून करोडपतीसुद्धा होऊ शकतो. याबाबत तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही, कारण इतका हिचा इफेक्ट चांगला असतो. किंवा ही जर योग्य पद्धतीने आपण जर वापरली, तिचा योग्य पद्धतीने जर उपयोग करून घेतला तर ती नक्कीच आपल्याला गरिबीतून श्रीमंतीकडे नेत असते. तर याचा उपयोग कसा आणि केव्हा करायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे. आता रुईचे झाड हे दोन प्रकारचे असते. एक असती श्याम रुई आणि दुसरी जी असती ती श्वेत रुई. आता श्याम रुई ही फिक्कट जांभळ्या रंगाची या रुईला फुलं येत असतात आणि श्वेत रुईला पांढऱ्या रंगाची फुले येत असतात. आता पांढरी रुई ही भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि तिच्या मुळामध्ये श्री गणेशाचे वास्तव्य असतात असं म्हणतात. आता पांढरी रुई फक्त धनप्राप्तीसाठीच किंवा गरिबी दूर करण्यासाठीच होते असे नाही, तर तुमची जी इच्छा असेल खूप दीर्घ काळापासून, तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठीही हिचा चांगल्या प्रमाणात उपयोग केला जातो श्वेत रुईचा. तर तेच आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे. तर हा उपाय तुम्ही अगदी सहज करू शकता, कारण आपल्या घरामध्ये सतत कटकटी, भांडणे होत असतील, घरातील लोक सतत आजारी पडत असतील, घरातील लोकांना नजर लागलेली असती, नेहमी वाईट घटना तुमच्या आयुष्यामध्ये जर घडत असतील, आर्थिक परिस्थिती बिकट जर झालेली असेल तुमची आणि त्यामुळे तुमच्यावरती खूप निगेटिव्हिटी साठलेली असती, त्यामुळे किंवा तुमच्या आजूबाजूला खूप निगेटिव्हिटी असती, त्याचे दुष्परिणाम तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात भोगावे लागते. त्यासाठीच पांढऱ्या रुईचे पूजन आपण जर नेहमी केलं, तुमच्या दारापुढे जर पांढरी रुई जर असेल, तिचे पूजन जर केलं तर तुम्हाला ते खूप शुभ मानलं जातं. जर तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर पांढरी रुई आपण घ्यायची आणि पांढरी रुई शक्यतो आपल्याला सहजपणे कुठेही उपलब्ध असती. अगदी कुणाच्याही दारापुढे असती किंवा शेतात असती किंवा रस्त्याने जाताना आपल्याला ती सहज भेटत असती. आता बऱ्याच जणांच्या घरासमोर पांढरी रुई असते, म्हणजे ज्या लोकांना हिचं महत्त्व माहीत आहे किंवा जे मोठे लोक असतात त्या लोकांना माहीत असतं की पांढरी रुई ही कशा पद्धतीने तिचा उपयोग होत असतो. आता जे लोक नित्यनियमाने पांढऱ्या रुईला दररोज सकाळी पाणी जे घालतं, त्यांच्या घरात निगेटिव्हिटी कधीही डोकवत नाही किंवा त्यांच्या घराची भरभराटच झालेली असते. आता पांढरी रुई ही एकदम दरवाजासमोर आपल्याला लावायची नाही, तर आपल्या अंगणामध्ये कुठेही लावू शकतात किंवा शेतामध्ये लावू शकतात. आता बऱ्याच जणांना रुई म्हणजे फक्त आपण हनुमानजींना अर्पण करतो किंवा तिचा हार करतो एवढंच माहिती आहे, परंतु हे उपायही तिचे असतात जे तुम्हाला माहीत नाही. तर असं म्हणतात की ज्यावेळेस रुईचं झाड 10 वर्षाच्या पुढे जातं तेव्हा तिच्या मुळाशी किंवा तिच्या बुडाशी त्या झाडाच्या
गणपतीची मूर्ती आकार घेत असती, म्हणजे त्या मुळांचा आकार हा गणपतीच्या मूर्तीसारखा तयार होत असतो. आता हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर तो उपाय अगदी सोपा आहे. तर तुम्हाला एखादा पुष्य नक्षत्र असेल, त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर त्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी रुईची आपलं जिथे झाड असेल तिथे पंचोपचार पूजा करायची. म्हणजेच काय, तर तिला धूप, दीप, नैवेद्य, हळदी, कुंकू, अक्षदा, पाणी अर्पण करायचं. नंतर रुईचा एक तुकडा असेल तर तो घेऊन यायचा आहे तुम्हाला. छोटासा तुकडा घरी आणायचा आहे. हा तुकडा आणताना एकदम नवीन कोरा करकरीत कापडामध्ये तुम्हाला तो गुंडाळून आणायचा आहे आणि तो देवासमोर ठेवायचा. देवासमोर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला तो गुंडाळलेला तुकडा आहे तर तो बाहेर काढायचा आणि तो उघडा करून त्याची पंचोपचार पूजा करायची. नंतर देवघरासमोर बसून थोडा वेळ त्याची पंचोपचार पूजा करून झाली तर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल मनोमन थोडा वेळ शांत बसायचं. तुमची जी इच्छा आहे तर ती तिथे सांगायची आहे. बघा, काही दिवसातच तुम्ही विचारही केलेला नसेल, इतकी छान तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनपेक्षित किंवा चमत्कारी अशा घटना घडायला सुरुवात होत असतात. तुम्हाला अचानक काहीतरी धनलाभ होईल किंवा अचानक तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून येतील किंवा तुम्ही खूप श्रीमंत झालेले असाल, पैशांच्या बाबतीत तुमचे प्रश्न सुटलेले असतात, लक्ष्मी स्थिर तुमच्या घरामध्ये राहत असेल, तर नक्कीच हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेस करायचा आहे, जेणेकरून त्याचा इफेक्ट पटकन जास्त लवकर होईल. तर नक्कीच तुमच्या घरापुढे दारापुढे जर रुईचं झाड असेल तर तिचा असा उपयोग नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ.